नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. म्हणजे नंदिनी आणि जीवा यांचं लग्न होणार आहे आणि त्यानंतर जीवा नंदिनीला म्हणणार आहे की नंदिनी, दीपकने जे आपल्यासोबत केलेलं आहे त्याच्यामुळं हे सगळं सहन करायला लागलेलं आहे. त्याच्या विरोधात आपल्याला पोलीस कंप्लेंट करणं गरजेचं आहे, कारण त्याने हे का केलेलं आहे त्याला त्याची शिक्षा होणं गरजेचं आहे. मग नंदिनी आणि जीवा जेव्हा पोलीस कंप्लेंट करणार आहेत त्यानंतर खूप मोठं सत्य समोर येणार आहे. ते म्हणजे तो दीपक जो आहे पोलिसांच्या मार पडताच तो डायरेक्टली सर्वांच्या समोर सांगणार आहे की हे सगळं त्याने जे केलेलं आहे ते वसुंधराने सांगितलं, या गोष्टीसाठी त्याने केलेलं आहे, हे सर्वांच्या समोर येणार आहे. तर हे सगळं कशा पद्धतीनं होणार, वसुंधराची हकलपट्टी कशी होणार, हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे नंदिनीला आता सगळ्यांनी तिथे मंडपामध्ये जो यशवंत भोसले जो मूर्ख माणूस आहे, कारण तो प्रत्येक वेळेस अशा पद्धतीनं वागत आहे आणि तो तिथं म्हणत आहे की काही झालं तरी तुझ्या हातावर हळकून बांधलेलं आहे, तुझ्या हाताला मेहंदी लागलेली आहे, तर या लग्न मंडपातून तू अशीच बाहेर जाणार नाहीस. तेव्हा मात्र नंदिनी म्हणते, म्हणजे तुम्हाला म्हणायचं आहे काय आता, कारण तुम्ही माझ्या बहिणीच्या आयुष्याचं वाटोळं केलेलं आहे. ज्या व्यक्तीसोबत मला हे लग्न करायचं होतं त्याचं तुम्ही दुसऱ्यासोबत लग्न लावलेलं आहे. आणि आता अजून काय करायचं आहे तुम्हाला, नक्की अजून काय आहे तुमच्या डोक्यात, हे सगळं बोललं जात असतं. आणि नंदिनी म्हणत असते की तुम्हाला एवढं सगळं करून तुमचं पोट भरलेलं नाही आहे का, आमच्या आयुष्याचं तुम्ही वाटोळं केलेलं आहे आणि एवढं सगळं झालेलं आहे आणि तरीही तुम्ही अशा पद्धतीनं वागत आहात, हे नंदिनी बोलत असते. आणि तेव्हा मात्र हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा इथे ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्यामुळं नंदिनी भयानक अशी चिडलेली असते आणि नंदिनी म्हणत असते की बाद झालं, आत्तापर्यंत मी खूप सहन केलेलं होतं पण यापुढं मी सहन करणार नाही, हे नंदिनी बोलत असते. आणि त्यावेळेस तिथे यशवंतराव भोसले म्हणतात की काही झालं तरी या मंडपामधून तू इथून बाहेर जाऊ शकत नाही. त्यावेळेस ती म्हणत असते की बाबा प्लीज एकदा माझं ऐका, प्लीज असं नका करू, असं ती सांगत असते. परंतु तिचं कोणीच ऐकायला तयार नसतं. आणि मग तिचे बाबा म्हणतात की तू मगाशी प्रश्न विचारला होता ना की आम्ही हे लग्न कसं केलं, काव्या कशी लग्नाला तयार झाली, आता जशी तू होणार आहेस तशी, कारण या माणसांनी जे केलेलं आहे ना त्यात ते कधीच विसरू शकत नाही आपण, कारण या माणसांनी जे काही वागलेले आहे ज्याचा परिणाम आपल्याला खूप भोगावा लागत आहे, हे सगळं नंदिनीच्या बाबतीत बोललं जात असतं. आणि नंदिनीला तिचे बाबा समजवत असतात, तिला बोलत असतात की अगं तू विचारही करू शकत नाही, एवढी पोचलेली ही माणसं आहेत, एवढी खालच्या दर्जाची ही माणसं आहेत. आणि जेव्हा हे सगळं बोललं जात तेव्हा नंदिनी म्हणते की तुम्ही माझा जो जोडीदार होता त्याचं वाटोळं केलेलं आहे, माझ्या छोट्या बहिणीला तिच्या विचारांची पर्वा न करता तिच्या गळ्यात माळ घालायला लावलेली आहे आणि एवढं सगळं करून तुमचं पोट भरलेलं नाही, आता तुम्हाला अजून माझ्या आयुष्याशी खेळायचं आहे, हे सगळं नंदिनी बोलत असते. तेव्हा तिला मामाही तिचा आरोप करत असतो, दौलत मामा म्हणत असतो तोंड काळं केलंस, या मंडपातून तू निघून गेलीस आणि आत्ता तू या गोष्टीसाठी इथं कन्व्हिन्स करत आहे, सगळ्यांशी बोलत आहे, तोंड वर करून बोलत आहे, हे सगळं मामा बोलत असतो. तेव्हा मात्र नंदिनी म्हणत असते की बाद झालं, तुम्हाला वाटतंय ना हे सगळं, तेव्हा आता मी तुम्हाला सांगते की सांगा मला काय करायचं आहे, कुणाच्या गळ्यात माळ घालायची मी, आता तुम्ही म्हणाल त्या आयऱ्या घराच्या गळ्यात माळ घालून मला रिकामं होण्याशिवाय पर्याय नाही, कारण तुम्ही जे बोलत आहात, तुम्ही जे वागत आहात त्या सगळ्याचा परिणाम मला आणि माझ्या कुटुंबाला इथे भोगावा लागत आहे, हे सगळं बोललं जात असतं. आणि तेव्हा मात्र इथे खूप मोठा धक्का बसलेला असतो. नंदिनी म्हणत असते सांगा कोण आहे माझ्याशी लग्न करायला तयार, या मंडपामध्ये कोण करेल माझ्याशी लग्न, हे सगळं बोललं जात असतं. आणि तेव्हा मात्र इकडे नंदिनी म्हणत असते की सांगा कोण करणार आहे माझ्याशी लग्न. आणि नंदिनीच्या या गोष्टीमुळं तिथे लगेचच दौलत मामा म्हणतो की हो करेल, माझा शंकर करेल तुझ्याशी लग्न. आणि तेव्हा मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण शंकर समोर येतो आणि शंकर बोलू लागतो की मी हे लग्न करणार नाही, कारण सेकंड हँड मुलीशी कोण लग्न करणार आहे, हे शंकरचं म्हणणं असतं. आणि तेव्हा मात्र शंकरच्या या बोलण्यामुळं आता सगळ्यांना धक्का बसलेला असतो. सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो तो म्हणजे नंदिनीला. नंदिनी म्हणत असते की बघितलं का काय बोलला तुमचा मुलगा, सेकंड हँड मुलीशी कोण करेल लग्न. हा समाज असाच आहे, कारण या समाजामध्ये अजूनही बायकांना पाय पुसण्याचीही किंमत मिळत नाही, त्यांच्याशी चुकीच्या पद्धतीनंच वागलं जातं. आणि आत्ता हा तुमचा मुलगा तो म्हणत आहे की
या सगळ्यामध्ये त्याचं म्हणणं आहे की आमच्याशी कोण लग्न करणार, कारण मी सेकंड हँड आहे. तर आता मला तुम्हाला सगळ्यांना जाब विचारायचा आहे. हो बरोबर आहे, कारण तुम्ही माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडून रिकामे झाला. तुम्ही मला सेकंड हँड बोललात, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कसं आहे माहिती आहे का, हा समाज आहे आणि हा समाज असंच वागणार आहे. हे सगळं बोललं जात असतं तेव्हा नंदिनीला खूप मोठा धक्का बसलेला असतो. नंदिनी मात्र भयानक अशी चिडलेली असते. नंदिनी म्हणत असते की बाद झालं, आत्तापर्यंत खूप ऐकून घेतलेलं आहे, कोण करेल सांगा माझ्याशी लग्न, असं म्हणत हात जोडलेले असतात आणि ती ढसाढसा रडत असते. आणि तेव्हा जीवा तिथे येतो आणि जीवा नंदिनीच्या डोक्यावरती हात ठेवतो आणि तिला सांगतो की मी करेल तुझ्याशी लग्न, तुझ्याबद्दल कसलंही जजमेंट न करता मी तुझ्याशी लग्न करेल, असं जीवा सांगत आहे. आणि तेव्हा मात्र इकडे सगळेजण पाहत असतात. नंदिनीच्या आईबाबांना तर कळायचं बंद झालेलं असतं. आणि मग जीवा म्हणतो की याच मंडपात लग्न करायचं आहे ना, चल मी करतो तुझ्याशी लग्न. ऑलरेडी जीवाला माहिती असतं की तो कोणत्या परिस्थितीतून जात आहे. एकतर काव्याने त्याच्याशी लग्न केलेलं नाही, काव्याने जो निर्णय घेतलेला आहे, तिच्या आईबाबांसाठी जो निर्णय घेतलेला आहे, त्याचे परिणाम काय असतात हे जीवाने स्वतः पाहिलेले आहेत. कारण जीवा म्हणत असतो काव्याला की चल आत्ताच्या आत्ता बाहेर आपण सगळ्यांना सांगूया आपल्या दोघांचं एकमेकांवरती प्रेम आहे, काढून टाक ते मंगळसूत्र, मोड ते लग्न, असं तो सांगत असतो. पण काव्याला इकडे भीती घातलेली असते की तू जर हे मंगळसूत्र काढलं तर तुझ्या बाबांचा आणि माझाही जीव जाईल. आता काव्या एवढी स्पष्टपणे बोलणारी त्या मुलीचे हे हाल झालेले असतात. आणि आता जीवाने मग नंदिनीला आधार दिलेला असतो, कारण त्या गुंडांच्या तावडीतून जीवाने नंदिनीला वाचवलेलं असतं आणि या लग्न मंडपापर्यंत आणलेलं असतं. आणि आज तिची अवस्था अशी झालेली असते. आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की नंदिनी हे सगळं बोलत असते. मग आता त्याच मंडपामध्ये नंदिनी आणि जीवा या दोघांचंही लग्न लावलं जातं. थोडंसं मानिनी मात्र नाराज झालेली असते, तिला ही गोष्ट पटलेली नसते. कारण मानिनीचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही हे सगळं जे काही घडलेलं आहे या सगळ्याला जबाबदार कोण आहे, कारण हे सगळं नंदिनीमुळे झालेलं आहे. नंदिनीला तो मुलगा त्रास देत होता, तर नंदिनीने आधी आम्हाला या सर्व गोष्टी सांगायला हव्या होत्या, असं मानिनीचं म्हणणं असतं. आणि मानिनी मात्र तिथे सर्वांच्या समोर म्हणत असते की जीवा नको करूस तू हे लग्न, पण जीवा मात्र ऐकायला तयार नसतो. जीवा या लग्नासाठी तयार होतो आणि जीवा म्हणत असतो की हो मी तयार आहे या लग्नासाठी, मी हे लग्न करणार आहे, असं जीवा सगळ्यांच्या समोर सांगतो. आणि तिथेच आता जीवा आणि नंदिनी या दोघांचंही लग्न होतं. आता पहिल्यांदा गृहप्रवेश होतो तो म्हणजे पार्थ आणि काव्या. कारण पार्थ त्या घरचा मोठा मुलगा आहे आणि त्यामुळं पार्थ आणि काव्या यांचा गृहप्रवेश होतो. आणि त्यानंतर नंदिनी आणि जीवा या दोघांचा गृहप्रवेश केला जातो. म्हणजे मोहिते आणि देशमुख या घरामध्ये आता 2 लग्न झालेली आहे, त्यांची 2 वेळा सोयरीक जुळलेली आहे. या सर्व गोष्टी घडलेल्या आहेत. आणि त्यासोबतच आता महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आता जीवा आणि नंदिनी या दोघांच्याही लग्नाचं सुरू झालेलं आहे, त्यांचं लग्न झालेलं आहे. परंतु ते दोघं अशा परिस्थितीत लग्न झालेलं आहे, ते दोघं म्हणतात की आपण दोघं जरी नवरा बायको असलो तरी ते समाजाला दाखवण्यासाठी आहे, पण त्याआधी आपण दोघं खूप चांगले मित्र आहोत, तर आपलं मैत्रीचं नातं आपण निभावूया. जीवा पण या गोष्टीसाठी तयार झालेला असतो. एकतर त्याच्या आयुष्यातलं त्याचं प्रेम त्याला सोडून गेलेलं असतं, यामुळं तो ऑलरेडी टेन्शनमध्ये असतो. आणि तो नंदिनीला म्हणतो की नंदिनी एक गोष्ट राहिली, तुला माहिती आहे का, या सगळ्या गोंधळामध्ये आपल्याला त्या लग्नाला पोहोचायचं होतं, त्यामुळं आपण एक गोष्ट विसरली, त्याला पोलिसांच्या ताब्यात द्यायचं राहिलेलं आहे. त्या दीपकला आपण त्याच्या विरोधात उद्याच पोलीस कंप्लेंट करूया आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात देऊया. तेव्हा नंदिनी म्हणते की हो अगदी बरोबर आहे जीवा, तुझं जे बोललास ते मला पटलेलं आहे. आणि मग नंदिनी आणि जीवा उद्या दुसऱ्या दिवशीच गृहप्रवेश झाला की दुसऱ्या दिवशीच पोलीस स्टेशनला जातात आणि तो जो दीपक आहे त्याच्या विरोधात पोलीस कंप्लेंट नोंदवतात, त्याचे सगळे डिटेल्स पोलिसांना देतात आणि ते पोलिसांना सांगतात की त्याने असा असा प्रयत्न केलेला आहे. आणि जीवाचे जे कॉन्टॅक्ट असतात, ज्या गोष्टी असतात, त्यानुसार हे सगळं आता बोललं जात असतं. आणि तेव्हा मात्र सगळ्यांच्या समोर या गोष्टी घडत असतात आणि सगळ्यांच्या समोर हे सगळं घडत असतं. तेव्हा मात्र इकडे आता धक्का बसलेला असतो, तो म्हणजे जीवा आणि इकडे नंदिनीने जे केलेलं असतं, पोलीस कंप्लेंट केलेली असते. आणि त्यानंतर आता सगळ्यांच्या समोर येतं ते म्हणजे भयानक सत्य, तेही या वसुंधराचं सत्य सर्वांच्या समोर आलेलं असतं. आणि वसुंधराने हे सगळं करायला सांगितलेलं आहे, हे सगळं आता सगळ्यांच्या समोर येणार असतं. कारण नंदिनीने जे काम केलेलं असतं ते इतकं जबरदस्त असतं की त्याचा विचारही कोणी करू शकत नाही. कारण नंदिनीने आता पोलिसांना सांगितलेलं असतं, त्यावरून पोलिसांनी या
दीपकला ताब्यात घेतलेलं असतं, त्याची चांगलीच धुलाई केलेली असते, कारण नंदिनीने त्याच्या विरोधात किडनॅपिंगची कंप्लेंट दाखल केलेली असते. त्याला चांगलाच कुत्र्यासारखा धुतलेला असतो आणि तो बोलतं झालेला असतो, त्याला बोलतं केलेलं असतं. आणि जेव्हा पोलीस हे त्याला घेऊन घरी येतात आणि सगळ्यांच्या समोर हे सत्य येतं, ते म्हणजेच इतकं भयानक असतं की कोणी विश्वासही ठेवू शकत नाही. कारण सुरुवातीला नंदिनी आणि जीवा या दोघांना बोलवलं जातं आणि मग ते दोघं जण पोलीस स्टेशनमध्ये जातात, कारण त्या दोघांनी पोलीस कंप्लेंट केलेली असते. आता जीवा हा नंदिनीचा नवरा आहे आणि मग ते दोघं जण आता पोलीस स्टेशनला गेलेले असतात. आणि तिथं गेल्यानंतर इन्स्पेक्टर साहेब त्यांना सांगतात की आम्हाला या माणसाने जे स्टेटमेंट दिलेलं आहे ते ऐकून आम्हालाही धक्का बसलेला आहे, तुम्ही काय करायचं ते सांगा. हे सगळं बोललं जात असतं. तेव्हा नंदिनी म्हणत असते काय स्टेटमेंट दिलेलं आहे. तेव्हा तो दीपक आहे तो सगळ्यांच्या समोर तिथे सांगू लागतो की या माणसाने आम्हाला सांगितलेलं आहे की याला हे सगळं करायला लावणारी व्यक्ती वसुंधरा आहे, म्हणजेच वसुंधरा देशमुख घरातलीच आहे. हे सगळं आता नंदिनीच्या लक्षात आलेलं असतं. जीवा म्हणतो काय वसुहत्या? तेव्हा तो सांगतो की हो, कारण त्यांना त्यांच्या मुलीचं लग्न पार्थ देशमुख सोबत करायचं होतं आणि यासाठी त्यांनी हे सगळं करायला लावलेलं आहे. तेव्हा मात्र सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो तो म्हणजे नंदिनीला, म्हणजे रम्यासोबत हे लग्न करायचं होतं वसुहत्याला. आणि ही गोष्ट आता लक्षात आलेली असते ती म्हणजे जीवाच्या, कारण ह्याच्या आधी त्यांच्या घरामध्ये जो गोंधळ चालू होता त्या सगळ्यामागचं काय कारस्थान होतं ते जीवाच्या लक्षात आलेलं असतं. आणि जीवा मात्र म्हणतो की काय सांगतोस तू हे? तेव्हा तो सांगतो की हो, माझ्याकडे सगळे डिटेल्स आहेत, त्यांनी मला जे जे करायला सांगितलेलं आहे त्याचे सगळे पुरावे मी ठेवलेले आहेत, कारण मला माहिती आहे की काय होऊ शकतं आणि मला त्या कशा पद्धतीनं अडकवू शकतात हे माझ्या चांगलंच लक्षात आहे, म्हणून मी त्यांचे डिटेल्स ठेवलेले होते. हे ऐकल्यानंतर नंदिनी म्हणत असते की बाद झालं, खूप झाले तुझी नाटकं, आता तुला सोडणार नाही. तेव्हा तो म्हणत असतो की माझ्याबद्दल काय बोलतेस? ज्या घरात लग्न करून आता गेलेस ना त्या घरातच तुझे दुश्मन आहेत आणि तू माझ्याबद्दल बोलत आहे. तेव्हा नंदिनी म्हणत असते की बाद झालं, आता खूप ऐकून घेतलेलं आहे आणि आता मी शांत राहणार नाही. आणि आजपर्यंत नंदिनीला सगळे बोलत होते की ती खूप समजूतदार आहे, ती खूप धीराने राहणारी आहे, पण आता मात्र नंदिनी रौद्र रूप घेत असते. आणि नंदिनीचं हे रूप जेव्हा घरातील सगळेजण पाहतात तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो, कारण नंदिनी अशा पद्धतीनं वागेल असं कधीच कोणालाच वाटलेलं नव्हतं. आणि नंदिनीचं हे रूप बघून सगळेजण शॉक झालेले असतात. जेव्हा घरी येतो पोलिसांना घेऊन, त्या दीपकला घेऊन तो घरी आलेला असतो आणि मग सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. तेव्हा मानिनी आणि त्याचबरोबर सगळ्यांना धक्का बसतो. सगळेजण पाहत असतात तेव्हा नंदिनी म्हणत असते मी तुम्हाला सांगितलं होतं, मी रम्यालाही सांगितलं की असं होऊ शकत नाही. जर पार्थला तुझ्याशी लग्न करायचं असेल तर मी स्वतः हे लग्न सोडून जायला तयार आहे, पण रम्या तू तेव्हा माझं ऐकलं नाही. तेव्हा मी स्पष्ट केलेलं होतं तुला. हे सगळं नंदिनी बोलत असते. तेव्हा वसुहत्याला ती म्हणत असते तुम्हाला माहिती आहे का तुम्ही काय केलेलं आहे? तुमच्या मुलीच्या आयुष्यामध्ये तिचं प्रेम मिळवून देण्यासाठी तुम्ही माझ्या आणि पार्थच्या जीवाशी खेळलेला आहात. हे सगळं नंदिनी बोलत असते. आणि नंदिनी म्हणत असते तुम्हाला माहीत नाही आहे या सगळ्याचे परिणाम काय होणार आहेत, कारण तुमच्या लक्षातही येत नाही आहे की तुम्ही जे काही करून ठेवलेलं आहे ते इतकं भयानक आहे की त्याचा विचारही तुम्ही करू शकणार नाही. हे सगळं नंदिनी बोलत असते. आणि आता इथे खूप राग आलेला असतो, तो मानिनीला राग आलेला असतो. आणि मानिनीने खानदिशी आता वसुंधराच्या कानाखाली दिलेली असते आणि म्हणालेली असते की एक गोष्ट लक्षात ठेव, कारण तू माझंच नाही तर माझ्या एकाच मुलाचं नाही तर माझ्या दोन्ही मुलांच्या आयुष्याचं वाटोळं केलेलं आहे. एवढ्या सगळ्या गोष्टी घडलेल्या असतात. आणि त्याचबरोबर जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र पार्थलाही खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि पार्थ पण भयानक चिडलेला असतो, कारण हे सगळं जे झालेलं आहे या सगळ्याला जबाबदार वसुहत्या असते. आणि वसुहत्याबरोबर आता घरातल्या सगळ्यांनी संबंध तोडलेले असतात आणि तिला सांगितलेलं असतं की आत्ताच्या आत्ता आमच्या घरातून निघून जा असं मानिनीने तिला सांगितलेलं असतं. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.